पद्मश्रीनी त्यांना पुरस्कृत करण्यात आला आहे। बाजीगर, ये जिंदगी दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, कुछ कुछ होता है फना यासारख्या उत्तम चित्रपटांच्या माध्यमातून रसिकांच्या मनात घर करणारी ही अभिनेत्री पण यांची आणखी एक वेगळी ओळख आहे। सामाजिक क्षेत्रात त्या प्रचंड काम करतात। स्त्रिया आणि मुलांच्या शिक्षणासाठी काम करतात। कॅन्सर पेशंटच्या मदतीसाठी फॅशन शोच्या माध्यमातून फंड्स गोळा करतात। याशिवाय सांस्कृतिक महोत्सवामध्ये त्यांचा सत्कार आहे। उद्घाटक म्हणून त्या इथे उपस्थित राहिल्यात म्हणून त्यांचा सत्कार। जोरदार टाळ्यांच्या गजरात या सत्कारामध्ये आपण सहभागी व्हावयाची विनंती आहे आणि माननीय कांचनताईंना विनंती आहे की आपल्या नागपूरची ओळख म्हणून त्यांना विशेष साडी प्रदान करण्यात यावी। आज नितीनजी पासून प्रेरणा घेऊन साऱ्या देशामध्ये खासदारांना सांस्कृतिक महोत्सव आयोजित करावा अशा पद्धतीच्या सूचना आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींनी दिल्या। एवढ्या या कार्यक्रमात दरवर्षी न चुकता आणि हा मोठा सांस्कृतिक कार्यक्रम यावर्षी होतो, याच्यामागे आदरणीय नितीनजी गडकरी यांची प्रेरणा आणि संकल्पना। सुरुवातीला 6 दिवसाचा कार्यक्रम होता, वाढता 10 आणि 12 दिवसाचा हा कार्यक्रम माननीय नितीनजींनी करायला लावला। ते पाणी, वीज, साफसफाई, प्राथमिक आरोग्य, प्राथमिक सुविधा, मेट्रो, उड्डाणपुलं, रस्ते, कॉन्क्रिटायझेशन, वेगवेगळ्या संस्थांची निर्मिती, त्या नॅशनल इंटरनॅशनल लेवलच्या संस्थांना इथे आणणं। या ठिकाणी उपस्थित सर्व नागरिकांचं, सर्व श्रोतृवृंदाचं स्वागत करतो आणि येत्या 10 दिवसात आपण या ठिकाणी आयोजित होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। आणि हे सगळे कार्यक्रम आपण सकाळी करतो आणि संध्याकाळी आपल्या लोकप्रबोधनाचे आणि मनोरंजनाचे कार्यक्रम होतात। मला अतिशय आनंद आहे की यावेळी आपल्या हिंदीतले ख्यातनाम कवी कुमार विश्वास यांचा अपने अपने राम हा 3 दिवसाचा कार्यक्रम उद्यापासून सुरू होत आहे। अनेक कलाकार आहेत, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकार या ठिकाणी येणार आहे। पण आपण विचार करताना केवळ बाहेरच्या कलाकारांना बोलवत नाही, तर आज या ठिकाणी हा भव्य जो मंच तयार केलेला आहे, या मंचावर 1200 कलाकार अतिशय सुंदर असा एक संगीतमय कार्यक्रम हा संस्कार भारती या ठिकाणी सादर करणार आहे आणि त्यामध्ये भाग घेणारे 1200 पेक्षा जास्त कलाकार आपल्या नागपूरचे आणि विदर्भातले आहेत। हे सांगताना मला अतिशय अभिमान आहे आणि आनंद आहे। म्हणजे आपल्या इथे तो कसं खासदार क्रीडा महोत्सव करतो, मागच्या वर्षी 75,000 खेळाडू, 66 खेळ, 350 ग्राउंड आणि जवळपास 6,000 पंच आणि 1,36,00,000 रुपयाची बक्षीस आपण दिली आणि खेळाविषयक आवड निर्माण व्हावी आपल्या क्षेत्रात। नमस्कार नागपूर, इथे मी अगोदर आली होती पण अशा या महोत्सव सारखी इव्हेंटसाठी नाही आली होती। तर थँक्यू सो मच, मी खूप आभारी आहे मिस्टर गडकरीजी की तुम्ही मला सगळे इतक्या प्रेमाने आणि इतक्या सन्मानाने मला बोलवले आणि मला इतकं प्रेम आणि इतके सारे चांगले शब्द बोलले माझ्याबद्दल। माझी मराठी इतकी छान नाही आहे आणि मी भाषण नाही देऊ शकत, पण मी हे जरूर बोलणार की इथे इतकी लोक, इतने सारे लोग जो हैं परफॉर्म करने वाले हैं और मैंने सुना है कि 1200 लोग यहाँ पे परफॉर्म करने वाले हैं आज, और मैं उन सबको बोलूँगी कि कंग्रेचुलेशंस। मैं मिसेस गडकरी को बोलूँगी कंग्रेचुलेशंस कि ये सब ऑर्गेनाइज करने के लिए मुझे लगता है कि बहुत बड़ी चीज़ होती है और इतने सारे लोग आए हैं आज इसके लिए और इट इज़ अमेजिंग टू सी और देखने के लिए मैं भी बेचैन हूँ। तो थैंक यू सो मच, थैंक यू। थोड्याच वेळा देशभर विख्यात असलेल्या या नागपूरच्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाची मार्फत आपण अनेक कार्यक्रमाचं आयोजन करतो। या समाजामध्ये समाजातला तळागाळातला शेवटचा माणूस जो असेल, युवक असेल, विद्यार्थी असेल, महिला असेल, शेतकरी असेल, खेळाडू असेल, या सगळ्यांनी आपापल्या जीवनामध्ये यशस्वी व्हावं
अरे वाह, पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा, ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी। तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है। अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है, तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज के सोल्यूशन पाएं। आज ही अपने कंफर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से।